त्या मेळाव्यामध्ये दिलीप पाटील काय बोलले, त्या अमोल कोल्याला म्हणले, कोला त्याला म्हणले, कोल्या मी कुठला आहे, जेनं माझ्या गावात तुझ्या समोर सदाभाऊच्या आईला घोडा लागला म्हणला त्या गावातला मी आहे. अरे ही तुमची संस्कृती. अरे सदाभाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही याल त्यावेळी माझ्या बापानं 12 बैलाचा नांगराचा फाळ काढून ठेवलाय. नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. काय संस्कृती आणि तिथं आलेले कोण, तिथं आलेले सगळे गुणवंत लोक होते, कलावंत होते, नकलावंत होते, त्याच्या पुढे जाऊन अब्रूवंत होते. किती महान लोक अख्ख्या राज्यात झाडून आलेले होते. पडळकरजी अभिनंदन. असलं गडी पहिल्यांदा जिल्ह्यानं बघितलं. दादा तुमचं अभिनंदन. तुम्ही शांत संयमी व्यक्तिमत्व, तिसरा डोळा तुम्ही पहिल्यांदा उघडला म्हणून तुमचं अभिनंदन. राजाराम बापू हे आमचे आदर्श आहे. मी बापू बरोबर काम केलंय. मी म्हटलं मी की बापू विषय आमच्या मनामध्ये आदर आहे. पण सांगलीला जी सभा झाली ती जर सभा बघितली तर काय परिस्थिती होती. मी जयंत पाटलांना साधी गोष्ट विचारतो. आम्ही बापूवर काम केलं. बापूनी माणसं कोण कोण उभा केली. पंडितराव जाधव, नानासाहेब सगरे, इकडं संभाजीप्पा, प्राध्यापक शरद पाटील, अजितराव भोगपरे, अशी अनेक माणसं, व्यंकप्पा पत्के, किती माणसं उभा केली. आणि नुसती माणसं उभा केली नाही तर त्या माणसांना ताकद दिली. आणि तुम्ही किती महान काम केलं. तिकडं नानासाहेब सगरे, कवठे मंगा सहकारी साखर कारखाना तुम्ही घ्यायला निघाला. अरे 60 एकर जमीन विकली, कर्ज भागतोय. नाही तो कारखाना मला पाहिजे. अरे ते संभाजी पवार राजाराम बापूंच्या बरोबर त्यावेळी लढले, उभा राहिले. त्यावेळी सांगलीमध्ये अनेक वेळा पंचावर जीव घाल त्यांनी हल्ला झाला, अनेक वेळा झाला. त्या अप्पाने तुम्हाने बापू नंतर खांद्यावरनं सांगलीत आणलं. तुम्ही काय केलं, सूर्योदय छानला. अरे जलचा साखर कारखाना तुम्ही आणलं. मग आता तुम्ही लुटारू आहात हे आम्ही म्हणलं तर तुम्हाला वाईट वाटेल. पण मी या ठिकाणी दादा तुम्हाला खरं सांगतो, संभाजी अप्पा मी त्यांच्या बरोबर काम केलं. मी मंत्री झालो, अप्पाला भेटायला गेलो. त्यावेळी अप्पा दर्शन घेतलं, अंबरला फोडला आणि म्हणले देवा भाऊंना सांगा हा कारखाना मी लय कष्टाने उभा केलाय. हा कारखाना माझा यांनी कशात घातला, अंबरला फोडला. अरे अप्पाच्या डोळ्यात शेवटच्या क्षणापर्यंत पाणी होतं. शेवटच्या क्षणापर्यंत त्या अप्पाचा कळकळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अरे दादा इकडे अण्णासाहेब डांगे, जनता सहकारी साखर कारखाना,
नाही होऊ दिला. तिथं दुसरी शाखा काढली, एनडी पाटलांचा कारखाना नाही होऊन दिला. अरे या दादा, वाळवा तालुका हा खरंच क्रांतिकारकांचा तालुका. क्रांतिशह नाना पाटील, क्रांतीवीर नागराजांना नाईकवाडी, स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर, स्वातंत्र्य सैनिक बर्डे गुरुजी, तमाशा कलावंत गुलाबराव बोरगावकर, शिक्षण मंत्री कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाही अण्णाभाऊ साठे, पट्टे बापूराव, किती नावं, पी सावळाराम, किती नावं. पण याचं एकाचं सुद्धा नाव शिल्लक राहणार नाही. एकाचं सुद्धा दादा स्मारक बांधलं नाही. सत्यजित भाऊ पेठ नाक्याला दादा राज्याचे कृषी मंत्री होते आणि त्यावेळी आम्ही क्रांतिशह नाना पाटील कृषी महाविद्यालय आणलं. दादा त्यांचं सरकार आलं, ते महाविद्यालय रद्द करायचा प्रयत्न केला. आता आपलं सरकार आलं, दादा परत तुम्ही त्याला निधी दिला का बरं? त्या महाविद्यालयाला नाव कुणाचं? क्रांतिशह नाना पाटील. आमच्या बाचं नाही दिलं, नाना पाटलांचं दिलं. पण यंदा त्यांची अलर्जी. दादा खरं मी तुम्हाला सांगतो, त्या मेळाव्यामध्ये दिलीप पाटील काय बोलले? त्या अमोल कोल्ह्याला म्हणले, बोला. त्याला म्हणले, कोल्ह्या मी कुठला आहे? जेनं माझ्या गावात तुझ्या समोर सदाभाऊच्या आईला घोडा लागला म्हणला, त्या गावातला मी आहे. अरे ही तुमची संस्कृती. अरे सदाभाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही याल, त्यावेळी माझ्या बापानं 12 बैलाचा नांगराचा भाग. कुठलाही विद्वान बोलला नाही, त्यांची जीभ घसारली नाही बोलला. सतोभाऊ आम्ही बोललो की मग म्हणते ते आमची जीभ घसारली आणि त्यांच्या जीभा साखरेत आणि तुपात घोळल्या का? अरे रयत समाज, गावगाड्यातला समाज, त्यांच्या आया बहिणींचा विषय तुम्ही जर असं बोलणार असाल तर प्रस्थापितांनो याद राखा, तुमचं वाड पाडायला देवाभाऊ नावाच्या माणसाचा जन्म झालाय आणि आम्ही त्याच्याबरोबर आहोत. आम्ही आहोत. चंद्रकांत दादा गिरणी कामगाराचं पोरग मंत्री झालं. दादा त्यांना ते चालत नाही, कारण दादा वाड्यातला नाही, दादा गावगाड्यातला. त्यांना गोपीचंद पडळकर चालत नाही, कारण ते 12 बुक्केदारच आहे. त्यांना सदाभाऊ मंत्री झालेला चालत नाही, का तर तो रयतेतला आहे, गावगाड्यातला आहे. ते दिलीप पाटील म्हणलं, सदाभाऊला हक्कानं ससा गावला. अरे 35 वर्ष मकरंद भाऊ तुम्ही आहे, 35 वर्ष या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढलो. 265 गुन्हे माझ्यावर आहेत. मी येरवड्याच्या जेलमध्ये गेलो, केळवा जेलमध्ये गेलो. दिलीप पाटील तुमच्या गुन्हा कुठला आहे? थांबा, मी बँकेचा रिपोर्ट आणलाय. अरे मी माझ्यामध्ये जाऊन उभा राहिलो,
फाटक्या माणसाला सोलापूर जिल्ह्यात मिळाले. तुम्ही घरा जिल्हा परिषदला उभा राहिलाय का? तेव्हा दरबारात उभा राहिल्यामुळं तुम्हाला बँक कारखाना डायरेक्टर असली पदं मिळाली. आणि मला म्हणे तुम्हाला हक्कानं ससा गावला. अरे त्याला मग रानात जायला लागतं. कमोडवर बसल्यावर ससा नाही गावलं. अरे तुम्ही आम्हानी आणि म्हणून दादा मला 2003 साली पावची फाट्यावरती चेन पाटलाच्या गुंडांनी मारलं. अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं? त्यावेळी संस्कृती नव्हती. आणि दादा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला. सगळा भाजप रस्त्यावरती आला. समाजापासून सगळे रस्त्यावरती आले. सांगली जिल्हा बंद पडला. दादा माझी आई त्यावेळी पेठ नाक्याला 20-25 बायका ठेवून रस्त्यावरती हायवेला उभा राहिली. मला प्रचंड मारलं होतं. माझ्या आईला 3 तास जयंत पाटलांना सांगतो, अरे दरबारात माणसं कसली ठेवली ती तुम्ही. 3 तास माझ्या आईनं रस्ता रोको केला. ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं काळजाचा तुकडा तिथं येत नाही तोपर्यंत मी उठत नाही. माझ्या आईनं डोक्यावर जांभळीवर डोका पडला. माझ्या आई रक्ताबंबाळ झाली. 3 तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं. मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली. माझ्या आईनं बापाच्या फडक्यात बांधून आणलेली भाकर सोडले आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला आणि पत्रकाराने विचारलं की आम्ही तुमच्या लेकराला मारलं, तुमचं मत काय? त्यावेळी माझ्या आईनं दादा एवढं चांगलं उत्तर दिलं, माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्यायचा नाही. माझ्या लेकरानं या काळ्या आईच्या उदरात रक्ताचं 2 थेंब सांडलं. माझं मन आबाळा एवढं मोठं झालंय. अरे अशा आईच्या पोटी आम्ही जन्माला आलो आणि तुम्ही महासभेत तुमच्या खासदारासमोर आई घेऊन शिव्या देता. तुम्हाला वाटतं सदाभाऊ हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, गावगाड्यातला पोरगा आहे, रस्त्याचा पोरगा आहे. पण मी यांना सांगतो अरे आम्ही फटकी माणसं आहे, जरूर फटके आहे, पण स्वाभिमानी म्हणून आम्ही लढतो. याद राखा तुम्ही जर आमच्या वाटेला केला तर आम्ही तुमचं वाड उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. दादा मला तुम्हाला विनंती करायची की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जी दादा चौकशी झाली पहिल्या चौकशी समितीनं 40 मुद्द्यावरती दोष ठेवला. अजून माझ्याकडे 2 भार आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण 88 अन्वयाची चौकशी करावा. हिने साखर कारखाने विका पण साखर कारखाने तात्या दादा 400 कोटीचा कारखाना निलाव्यात काढायचा आणि 50 कोटीला विकायचा. वरच्या कर्जाला गोल मारायचा. 400-500 कोटीची मालमत्ता हिने 50 कोटी 40 कोटीला घेतलेल्या. हिने खोट्या कंपन्या काढल्या दादा. त्या कंपन्यांच्या वरती कर्ज दाखवली. हिने खोट्या कॉपरेटिव्ह संस्था काढल्या.
त्याच्यावर कर्ज दाखवली. जी कंपनी नोकर भरतीला सक्षम नव्हती, काळ्या यादीत होती, त्या कंपनीकडनं नोकर भरती केले. 30 लाख 25 लाख 40 लाख रुपये एका कॅन्डिडेट कडून हिने घेतलं. दादा आता परत त्यांना परवानगी दिली 500 नोकर भरती करायला. 500 गुणिले 30 लाख लय मोठा धमाय. 150 कोटीचं त्या बँकेवर प्रशासक नेमा आणि घोटाळा भरतरांच्यावरती कारवाई करा ही मागणी आमची आहे. दादा ह्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, या विरोधामध्ये एक सुनील फराटे नावाच्या पोरानं आवाज उठवला. तेजाव दादा हिने अब्रू नुकसानीचा अब्रूदार माणसं त्यांची अब्रू व्हायला लागली. माझा आरोप करता का? अरे मला तुमचं सगळं माहिती आहे, पण मी बोलणार. मला बोलायच्या वेळी माझ्याकडे पोतं भरून आहे. मी तुमच्यावरच होतो, त्यामुळे मला माहित आहे योग्य वेळ काढू. दादा त्या माणसावरती 50 कोटीचा दावा दाखल केला. 50 कोटी. अरे त्याच्या किडन्या ऐकल्या तरी एवढं पैसा येणार नाही. 50 कोटीचा. आणि म्हणून दादा या बँकेची चौकशी झाली पाहिजे. दुसरं दादा तो मी खरं सांगतो तुम्हाला, हे कडी लय भारी आहे. आपली सभा झाली की तुम्हाला येऊन भेटणार चोर. यांचा दावच असतो. तुम्हाला भेटणार दादा तुमच्यासारखा माणूस नाही आहे का? दादा तुम्ही प्रचंड अभ्यास होय. दादा तुमच्यामुळं लैंगिक सुटल्या. हे खरं नसतंय दादा. मी मंत्री असताना मी अशीच करायला याची तर पुन्हा पळाली. राष्ट्रवादी ही पक्ष नाही दादा, ही टोळी आहे. टोळी लुटारूंची. राष्ट्रवादी हा पक्ष नाही. राष्ट्रवादी ही गुंडांची टोळी आहे. हा पक्ष नाही. व्यासपीठावर म्हणले तो सध्या माझं नाव घेत नाही. उगत मंत्री झालो, उगत आमदार झालो, बारामतीला पाणी पाजून आलोया. आता ह्याचं नाव दादा मी कशाला घेऊ? पावडर खाऊन वास याला मला काही गरज पडली आता. आणि म्हणून मी दादा म्हणलो, गोपीचंद बोलले, मी म्हणलो नाही बोलायला पाहिजे होते, आदर करायला पाहिजे होता. सत्यजित भाऊ मी चांगलं बोललो, चांगलं बोललो मी मला घोडा लावला. मग रात्री गोपीचंद बोललं, भारी वाटलं. तुम्ही जरा आम्हाला मोकळा सोडा. आम्ही फक्त अरे देवाभाऊ त्या सभेत काय बोलता तुम्ही? काय बोलता? किती बोलता? का बोलता? कारण देवाभाऊ हा तुमचा कर्दन काळ आहे. अरे देवाभाऊ हा सर्वसामान्य माणसाचा नेता. देवाभाऊ हा गावगाड्याचा नेता. देवाभाऊ प्रस्थापितांचा कर्दन काळ आहे. तुम्हाला लुटारूंचा कर्दन काळ आहे. म्हणून तुम्हाला देवाभाऊचा राग आहे. पण या सगळ्या लोकांना सांगतो, त्याने कारखाना काढला नाही, सूतगिरण काढले नाही, मेडिकल कॉलेज काढलं नाही, तिने कुणाचं जमिनी लागणार नाही. निष्कलंक मुख्यमंत्री या राज्याला मिळाला. पण काय माहितीये का? आडनाव फडणवीस. प्रॉब्लेम इथं आहे. त्यांना फडणवीस जाधव गरीब तुमच्यासारखा पाटील मराठा चालत नाही. ते म्हणते की आम्ही जहागीरदार, आमच्यात सातबारा आहे राजकारणाच्या पटलावर. अरे तुमचा सातबारा नाही. तुमची आता नावं इतर हातात सुद्धा राहिलेली नाही.
मी म्हणलो कसा आवरायचा? अरे आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही. गाव गाड्याला तुम्ही टाचाखाली ठेवलं, रयत समाज बहुजन समाजाला पायाखाली ठेवलं, म्हणून आमचा जन्म झाला. आणि म्हणून दादा मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही तिसरा डोळा उघडला. आता 2 हातांना आम्हाला आशीर्वाद द्या. आमचं जरी रक्त सांगलं तरी दादा चालेल, कारण आम्ही म्हणे ज्या परिवारामध्ये आम्ही आज जन्माला आलो तो परिवार आमच्याशी सह्याद्रीप्रमाणे राहिला. आणि देवाभाऊसाठी सदाभाऊ असेल ना गोपीचंद असेल, आमचं रक्त जरी सांडलं आणि प्राण जरी गेला तर ते म्हणेन आमचं सौभाग्याचं लेणं आहे. मरण सुद्धा सौभाग्याचं आलं. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.